झी 24 तास एक पाऊल पुढे। यवतमाळ जिल्ह्यामधील निम्न पैनगंगा प्रकल्प गेल्या 14 वर्षांपासून रखडलाय। महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशातील 2,27,000 हेक्टर क्षेत्राला सिंचनाखाली आणणाऱ्या या प्रकल्पाची किंमत तब्बल 15,000 कोटींवर पोहोचली आहे। सुरुवातीच्या कामातच 7 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार देखील उघड झालाय। राज्यभरातले सिंचन प्रकल्प रखडले आहेत। याला यवतमाळ जिल्ह्यातला निम्न पैनगंगा प्रकल्पही अपवाद नाही। पैनगंगा प्रकल्पाच्या कामाला केंद्रीय आदिवासी वन आणि पर्यावरण खात्यानं मान्यता दिली नाही, तरीही राज्यकर्त्यांच्या दबावाखाली या प्रकल्पाचं काम रेटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतोय। 1997 साली या प्रकल्पाला मान्यता मिळाली। सुरुवातीला या प्रकल्पाची मूळ किंमत 1402 कोटी रुपये एवढी होती। मात्र गेल्या 15 वर्षात या प्रकल्पाची किंमत 10 पटीनं म्हणजे तब्बल 15,000 कोटींवर जाऊन पोहोचली आहे। 95 पैकी 90 गावांचा या प्रकल्पाला विरोध आहे। 50,000 एकर सुपीक जमीन आणि सागवान जंगल नष्ट करून 1 लाख कुटुंबांना बेघर करून आणि खोट्या कागदपत्रकांच्या आधारे हा प्रकल्प होत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे। प्रकल्प कामाला न्यायालयाची स्थगिती आदेश असतानाही काम सुरू करण्यात आलं होतं, परंतु विरोधकांनी ते बंद पाडलं। यापूर्वी विरोधकांनी अभियंत्यांची अर्धनग्न धिंड काढली असल्यानं प्रकल्प क्षेत्रात परिस्थिती स्फोटक आहे। तो भ्रष्टाचाराची पूर्ण म्हणतो त्यांनी सुरुवातच इथून केलेली आहे आणि याच्यामध्ये 95 गावच्या ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे। ना हरकत प्रमाणपत्राशिवाय कोणताही प्रकल्प राबवता येत नाही, हा शासनाचा कायदा आहे। इथं तर असं आहे की धरण रेषेवर जे 2 गाव आहेत खंबाळा आणि खडका, जिथं काम करायला लागले त्याही गावचे यांना एनओसी नाही आहे। सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पैनगंगाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळावा म्हणून आग्रही आहेत। धरणाचं आतापर्यंत 55 कोटींचं काम झालंय। या तुटपुंजा कामातही 7 कोटींचा भ्रष्टाचार उघड झालाय। या प्रकरणी 2 कर्मचारी निलंबित झाले असून नांदेडच्या तहसीलदारांसह 3 जणांवर आरोपही सिद्ध झाले आहेत। परंतु कुठल्याही परिस्थितीत प्रकल्प पूर्ण करणारच असा मंत्री मोघेंचा अट्टहास आहे। माझ्या दबावाखाली मी काही ठेकेदार नाही किंवा मला माझी जमीन घ्यायच्याकडे पाणी मिळत नाही। मला मुद्दा असा आहे की हा खऱ्या अर्थानं राष्ट्रीय काम आहे। गरीब माणसाला 5 लाख एकर जमिनीला पाणी देणं यापेक्षा चांगलं काम नाही आणि साऱ्या दुर्लक्षित आणि नक्षलाईट भागामध्ये पाणी जाणार आहे आणि विशेषतः मार्जिनल फार्मर ज्याला म्हणतो लहान, या शेतकऱ्याला 70% पाणी हे मिळणार आहे, म्हणून त्याच्यासाठी आग्रह आहे। तर महाकाय निम्न पैनगंगा प्रकल्पाऐवजी विष्णुपुरी बंधारे बांधावेत अशी विरोधकांची मागणी आहे। 14 वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प नजीकच्या काळात पूर्ण होणं अशक्यच दिसतंय। मात्र प्रकल्पाच्या नावाखाली त्याच्या किमतीसह भ्रष्टाचाराचं कुरणही वाढत राहणार यात शंका नाही। झी 24 ताससाठी श्रीकांत राऊत, यवतमाळ। झी 24 तास एक पाऊल पुढे।